सगळ्यांना. घरची आठवण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत, उपवास चालू आहेत म्हणून आज आपण बनवणार आहोत साबुदाणा रोल. तर साबुदाणा रोल साठी मी 1 किलो साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि तो भिजून छान सुटसुटीत भिजवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही भाजून घेतलेले आहेत. अर्धा किलो बटाटे आहेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची, मीठ, साखर आणि ही चटणीसाठी आहे. तर चटणीसाठी मी शेंगदाणे घेतले, तेवढीच दही घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, आलं आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. तर आता आपण उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे आणि भाजलेले शेंगदाणे आहेत ते ग्राइंड करून घेतलेले आहेत. आपण एक टोप घेऊया, त्याच्यात उकडलेला बटाटा घालू. साबुदाणा, छान एकदा मिक्स करून घेऊ. तर आता आपण शेंगदाणे घालू. उपवासाचं मीठ आहे ते घालूया. थोडीशी साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे सगळं घालूया. एकदा छान असं मिक्स करून घेऊ. तर आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपण याचे आता रोल बनवूया. तुम्ही हे कोणताही शेप देऊ शकता, तुम्हाला जो वाटेल तो, लहान मुलं आवडीने खातील तो. तर मी हा सिलेंडर शेप दिलेला आहे छान असा. हे सगळे मी बनवून घेते असे. तर आपले हे रोल मस्त असे तयार झालेले आहेत. आता आपण ते डीप फ्राय करणार आहोत. तेल ठेवते, तेल तापलं की आपण फ्राय करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण एक चटणी बनवूया. चटणीचं साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे. दही घालते, शेंगदाणा, शुगर, मीठ, मिरची. तुम्हाला जेवढं स्पायसी हवं असेल तेवढी मिरची घाला. थोडीशी कढीपत्ते, आलं. उपवासाला जर चालत नसेल तर आलं घालू नका. कोथिंबीरही उपवासाला चालत नसेल तर घालू नका. आणि छान असं वाटून घेते मी. तर आपली ही चटणी वाटून झालेली आहे. काढून घेते बाउल मध्ये. तर आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात एक एक रोल सोडूया आपण. एका वेळेस 2 ते 3च टाका, नाहीतर ते चिपकते. तर हे आपले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. 5 मिनिटं लागतात. आता आपले झालेले आहेत हे बघा. काढून घेते मी. तर माझी पहिली ऑर्डर तयार झालेली आहे, उपवासाचे रोल. तर तुम्हाला ही द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मी स्क्रीनवर नंबर देते, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला कोणती डिश हवी आहे तीही देऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.